नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का बँक ETF म्हणजे काय. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर म्हणताय बँक ETF म्हणजे काय, आमच्या समोर तुम्ही तर निफ्टी बँकचं सगळं सिम्बॉल वगैरे लावले. आपल्याला त्याच संदर्भात सगळा व्हिडिओ आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे का, मी जेही आपल्याला पहिल्यांदा अगोदर सांगितले का ETF म्हणजे काय. तर ETF म्हणजे आपल्याला जे म्युच्युअल फंड आपण शेअर बाजारामध्ये ट्रेडेड करू शकतो त्याला आपण ETF म्हणतात. पण ते फक्त आपल्या इंडेक्स बेसवरतीच आधारित असतात. असेच ते फंड असतात का ज्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. ओके. आणि मग आपण त्यामध्ये जो काय पहिला व्हिडिओ आपण टाकला होता बाबा निफ्टी ETF म्हणजे काय, तसाच आज आपल्याला मी सांगणार आहे का बँक निफ्टी ETF म्हणजे काय. त्याकरता आपल्याला हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे आणि हा व्हिडिओ आपला एज्युकेशनल व्हिडिओ आहे. आपण ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके. आता मग आपल्याला जो काय आहे हा बँक ETF जो आहे, ठीक आहे, तो तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या म्युच्युअल फंड असतील त्याचा वेगवेगळ्या नावाने येतो. जर निप्पॉनचा जर घेतला तर बँक बीज आहे. SBIचा घेतला तर SBI बँक निफ्टी ETF आहे. HDFC बँक निफ्टी ETF आहे. सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांचा येतो. आता यामध्ये जर आपण बघितलं असेल तर आपल्या ETF मध्ये काय असते का, आपल्याला ETF मध्ये रेडीमेड पोर्टफोलिओ भेटतो. रेडीमेड पोर्टफोलिओ असतो. त्यामध्ये आपल्याला काही हे घ्या ते करावं लागत नाही. आपल्याला इथे काय असतं का, निफ्टी बँकमध्ये जे आपले स्टॉक्स असतात त्या स्टॉकच्याच बरोबर सेम पर्सेंटेजमध्ये पोर्टफोलिओ ज्या कंपनीचा तुम्ही म्युच्युअल फंड घ्याल किंवा ज्या कंपनीचा ETF घ्याल त्या कंपनीला तो बनवावा लागतो मॅनेजरला, पण संपूर्ण पर्सेंटेज हे सेम ठेवावं लागतं. ओके. मग आता त्याकरता आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे काय का बाबा हे नेमकी बँक निफ्टीमध्ये कोणकोणते स्टॉक्स असतात ते आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता जर तुम्ही बघितलं असेल तर इथे बघा, हे बँक निफ्टीचं जे मार्केट कॅपिटल आहे ते किती आहे, ते आहे 40,36,000 करोड रुपये. म्हणजे बँक निफ्टीमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल किती, 40,36,050 करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल आहे. ओके. आणि आता इथे आपण काय माहिती आपल्याला की याच्यामध्ये 12 बँक असतात. म्हणजे तुम्ही बँक निफ्टीचा ETF जर घेतला तर त्या ठिकाणी तुम्ही 12 बँका खरेदी केल्या असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. आता इथे आपण बघूया का त्यामध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत. ओके. आता इथे जर पहिली तुम्ही एक कंपनी बघितली असेल तर त्यातली सगळ्यात पहिली कंपनी आहे, तिचं नाव म्हणजे बँकच म्हणा आता, त्यामध्ये पहिली बँक आहे आपली HDFC बँक. ओके. त्यानंतर ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, त्यानंतर आपली इंडसइंड बँक आहे, कॅनरा बँक आहे, फेडरल बँक आहे. आणि त्याही पुढे जर आपण गेलो तर अजून 2 बँका बाकी आहेत ना आपल्या. आणि बघा इथे ही एक बँक आहे IDFC फर्स्ट बँक आणि त्यानंतर ही आहे AU स्मॉल फायनान्स बँक. ओके. आता ह्या 12 बँका तुम्ही खरेदी करतात बँक ETF मध्ये, तुम्हाला ह्या 12 बँका तुम्हाला भेटतात. रेडीमेड पोर्टफोलिओ असतो. ओके. का जर आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर मग हे आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आता इथे आपण जर बघितलं असेल तर आपल्याला इथे काही काही कंपन्यांचा प्रॉफिट, काही काही बँकांचा प्रॉफिट थोडा कमी आहे, काहींचा कमी झाला आहे, जास्त झाला आहे. मग आपण जर हा रेडीमेड पोर्टफोलिओ जर बनवला तर त्याचा बेनिफिट आपल्याला काय होतो ते आपण जाणून घ्या. बघा आता जर इथे आपण बघितलं असेल का, हा आपल्या HDFC बँकेचा जो प्रॉफिट आहे तो फक्त समजा मागच्या क्वार्टरला किती वाढला आहे, 2% वाढलेला आहे. ओके. त्यानंतर ICICI बँकेचा किती टक्के वाढला आहे, 16% वाढला आहे. SBIचा 17% वाढलेला आहे. कोटक महिंद्रा बँकेचा 10% वाढला आहे. पण इथे इंडसइंड बँकेचा 39% मायनस झालेला आहे. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये करेक्शन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बघायला भेटलेलं आहे. फेडरल बँकेचा जो 9% मायनस झाला आहे. आणि मग जर ह्याच बँका जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर मग आपला पोर्टफोलिओ एकदम फुल असा रेड होणार ना. तो आपला पोर्टफोलिओ रेड होण्यापासून जर वाचवायचा असेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, हा आपल्याला ETF घ्यायचा. बघा आता तुम्हाला मी दाखवतो. आपल्याला हा का जो आपला बँक निफ्टी ETF आहे तो तुम्ही घेतल्यानंतर फायदा काय होणार. बघा इथे तुम्हाला 39% हा त्याचा प्रॉफिट मायनस झाला आपल्या इंडसइंड बँकेचा. ओके. आता इथे बघा, इथे हा आपला याचा इंडसइंड बँक आलाय. आणि जर आपण याचा चार्ट जर बघितला तर बघा इथे आपल्याला हा जो स्टॉक आहे हा स्टॉक आपण बघतोय कितीपासून कुठपर्यंत आलाय. बघा हा 1500 रुपयापासून हा स्टॉक जवळजवळ खाली आपल्याला आता 1000 रुपयापर्यंत आलाय. ओके. म्हणजेच आपल्याला ह्या स्टॉकमध्ये 500 रुपयाचं करेक्शन बघायला भेटलं. म्हणजेच हा स्टॉक तुम्हाला 30% जवळजवळ आपल्याला 35% करेक्शन आपल्याला ह्या स्टॉकमध्ये
वरच्या लेवलपासून झाले. किती टक्क्याचं करेक्शन झाले? 35% करेक्शन एका स्टॉकमध्ये झाले. म्हणजे जर तुम्ही ह्या एकाच बँकेमध्ये तुमचे सगळे पैसे गुंतवले असते तर तुमचा इथे लॉस किती झाला असता? 35% लॉस झाला असता. इथे मी सप्टेंबरचा जो काय महिना पकडला सप्टेंबरचा पकडलाय. ओके, पण तेच जर आपण इथे बघा आता हेच जर आपण समजा बँक ETF जर घेतला तर काय झालं असतं बघा. ठीक आहे बघा, हा निफ्टी बँक आला आता आणि आपण इथे याचा चार्ट जर बघितला तर आपल्याला इथे याच्यामध्ये किती करेक्शन बघायला भेटले बघा. हा इथे आपला या सप्टेंबर महिन्याच्या आसपास किती होता? 54,000 होता. ठीक आहे, आणि आता तो साधारणतः अराउंड आपल्याला 49,500च्या आसपास आहे. ठीक आहे, 49,500 आहे. ठीक आहे, तर आपल्याला याच्यामध्ये करेक्शन किती झालंय? 4,500 पॉईंटचं करेक्शन झालेलं आहे. म्हणजेच फक्त 9% करेक्शन आपल्याला याच्यामध्ये झाले. मग आपल्याला फायदा ETFचा जो काय आहे फायदा हाच आहे. तो काय आहे का आपल्याला त्या ठिकाणी ETF मध्ये आपला जर पोर्टफोलिओ मायनस झालाच तर तो आपला मार्केट पडतंय, मार्केटमध्ये स्टॉक पडतायत त्या तुलनेमध्ये कमी आपला पोर्टफोलिओ मायनस होतो, पण आपल्याला रिटर्न पण चांगला देतो. बघा इथे आपण तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मी इथे परत दाखवतो बघा. आता तुम्हाला इथे आपला निफ्टी ETF आहे. आता इथे आपला निफ्टी ETF मी तुम्हाला दाखवतो लावून बघा. हा निफ्टी आपला इथे बँक ETF किंवा त्याला आपण बँक बीज म्हणूया. ओके, हा आपला या ठिकाणी मी बँक बीज लावलेला आहे आणि आपण इथे याला कम्पॅरिझनला आपण काय करूया. ठीक आहे, आणि आता इथे आपण एक लावूया काय आपलं इंडसइंड बँक. बघा इंडसइंड बँक. ओके, आणि आता जर इथे बघितलं असेल तर इथे बघा आपल्याला काय बघायला भेटते ते बघा. आता इथे आपण एकंदरीत बघतोय का हा जो पडलेला आहे आपला जो स्टॉक. ओके, 6 महिन्याचा चार्ट आपण बघूया इथे. ओके, आता जर आपण इथे बघतोय का हा जो स्टॉक आहे हा स्टॉक आपला 6 महिन्यामध्ये 27% पडलाय. ओके, आणि जर आपण इथे जर बघितलं, आपण जर इथे याचं कम्पॅरिझन जर केलं तर आपल्याला इथे ह्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला हा फक्त किती टक्के पडला आपला? तर हा आपला ऑलमोस्ट फक्त किती 4-4.5% आसपास पडलाय. ओके, मग आता तुम्ही विचार करा म्हणजे किती मोठं कम्पॅरिझन आहे. इथं तुमचा हा जो स्टॉक आहे तो 27% पडतोय आणि तुमचा हा दुसरा एक स्टॉक फक्त 4% मध्ये करेक्शन होते. म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, आपल्याला ETF मध्ये आपला जो लॉस होतो तो लॉस कमी होतो. ठीक आहे, मार्केट रिकवर झाल्यानंतर ते तुमचे पटकन रिकवर सुद्धा होतात, पण मार्केट पडत असताना ते तुम्हाला खूप असा खाली घेऊन जातात आणि किंवा ते खूप मोठा असा तुम्हाला दगा सुद्धा देतात. आता इथे तुम्ही बघताय बघा. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर इथे तुम्हाला याने जरा थोडं मी मला साईडला घेतो. ओके, किंवा मला इथे मलाच मिनिमाइज करतो मी. ठीक आहे, हां, आता इथे बघा. आता तुम्ही जर इथे बघितलं असेल तर इथे आपल्याला याने हा जो 2024चा जो काय महिना सुरुवातीचा होता त्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये याने आपल्याला 18% रिटर्न दिलेले होते आणि त्यावेळेस आपला जो बँक निफ्टी आहे तो बँक निफ्टी आपण बघितला असेल तर ऑलमोस्ट फक्त त्यांनी 5% रिटर्न दिले होते. ओके, आणि म्हणजे आता जर समजा तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या कंपनीमध्ये जर समजा गुंतवणूक केली तर तुम्हाला मे बी रिटर्न तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला ते जास्त पण दिसू शकतात, पण थोडं लॉंग टर्मचं जर आपण बघितलं विचार जर केला तर इथे परत हा स्टॉक खाली गेला आणि बँक निफ्टी आपला बरोबर एका नॅरो रेंजमध्ये राहिला. म्हणून आपल्याला जर बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बँक ETF जो आहे तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे साथ देऊ शकतो आणि किंवा तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यामध्ये जर पैसे टाकले गुंतवले तर तुमचं जे काही नुकसान होणार आहे ते तुमचं नुकसान टळू शकतं आणि तुम्हाला यामध्ये रिटर्न पण चांगले भेटतात. बघा वर्षभराचा जर तुम्ही इथे बघितला हा चार्ट. ओके, आता वर्षभराचा चार्ट मी तुमच्या समोर लावला इथे. ओके,
आता इथे जर आपण बघितलं असेल तर हा जून 2024च्या आसपास हा आपला जो आहे तो अराउंड आपला 440च्या आसपास होता. ओके, त्यानंतर हा आपला 560 पर्यंत सुद्धा गेला होता. म्हणजेच जवळजवळ 120 रुपयाची आपल्याला त्यामध्ये मुवमेंट बघायला भेटली. ती जरी आपण पर्सेंटेज वाईज जरी काढली तरी 30% आसपास रिटर्न त्याने एका वर्षभरामध्ये आपल्याला लोअर पासून टॉप पर्यंत जर कॅल्क्युलेशन केलं तर 30% रिटर्न तुम्हाला ह्या बँक ETF दिलेले असते. ओके, तेव्हा मग आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल का बाबा बँक ETF म्हणजे काय, बँक ETF मध्ये कोणते स्टॉक्स असतात आणि बँक ETF घेणं आणि किंवा एखाद्या बँकेचा स्टॉक घेणं आपल्याला याच्यामध्ये फायदा कशामध्ये आहे, तोटा कशामध्ये आहे, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. आणि तेव्हा आता एकंदरीतच आपण इथे आता थांबतोय आणि अशी आशा करतो का तुम्हाला मी हा जो काय बनवलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आता इथे आपण थांबत आहोत.